अनिल नंबूर मायक्रोफोन वरती. थँक्यू. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सरांना. खरं तर या मागच्या मॅच मध्ये आपण ऐकलं. जाऊया पुन्हा एकदा. एक नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला मांगरूळ संघ तर दुसऱ्या साईडला नावालिया संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झाला. पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेचं षटक. पहिलाच बॉल तेज आणि तरार. इतका वेग होता की बॅटर हा बॉल रीड करू शकला नाहीये. डॉट बॉल आला. विक्की मुकादम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर गोलंदाज आणि खरं तर पहा कित्येक वेळा पहिल्या ओव्हर मध्ये त्याला आपण सातत्याने पाहिलं आणि पहा पहिलाच बॉल त्याने डॉट बॉल हाताळला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता विकी. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर पंत सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. गोलंदाज तयार झाला विकी. ओव्हर द विकेट न पाहूया विकीचा हा बॉल कशा रीतीने तो हाताळणारा. यावेळेला पहा शफॉल झाले होते. गती भरपूर होती आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅटरला इकडून मात्र कसरत करावी लागते. घाम गळावा लागतोय. तो सध्या संघर्षाची लढाई लढतोय कारण बॅटना अजूनही मात्र दाबा आलेला नाहीये या खेळाडूच्या. मांगोळा संघ बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा विकी. मंगळवार संघ खरं तर टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. आणखीन एक वेगवान बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकी अफलातून गोलंदाजी करत असताना लोणावळ्याचे फेमस आहे चिकी आणि काय गोलंदाजी करतोय नावाळी गावचा विकी. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त खेळ इथे मात्र दाखवला जातो विकीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळेला बॅटची आतली कडा फिल्डर आहेत. मिसफिल्डिंग झाली. थोडासा आळस दाखवला तिकडे फिल्डर आणि पहा लेझी फिल्डिंग. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल. विकेट तयार होतोय. सर्वांचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ह्या वेळेला देखील इकडे पहा बॅकफुटला गेले होते त्यानंतर ऑफसाईडला हा फटका सजवायचा होता परंतु इकडे सुद्धा शांत ठेवले डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने एक प्रमुख गोलंदाज म्हणून नावाडी या गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू आहे विकी आणि अफलातून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची आतली कडा फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग झाली आणि इकडे पहा एकदा झोप पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ आता संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. बिनगडी बाद 6 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये नवीन गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाला. राहुलच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इथून केली जाणार. राहुलला खरं तर ओव्हर नंबर 2 मध्ये प्रचारण केले.
राहुल आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला देखील या मोमेंटला इथे सुद्धा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि याही मोमेंटला इकडे पहा बॅटरला शांत राहावं लागतंय. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच दोन्ही हा समांतर करतात आणि त्यांचा डिसिजन आला की हा वाईट बॉल. यावेळेला पहा इथे जर का आपण पाहिलं तर रनआउटची संधी आहे परंतु ती संधी हुकवली. यष्टांचा खर तर फिल्डरने बॉल वेध घेतला. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर इथे एक धाव चुकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेला काय बॉलला फिरवलंय. लेग कटरचा वापर इथे मात्र केला जातो आणि इकडे पहा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल. बॅटर खरं तर हा बॉल रीड करू शकला नाहीये. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेचा हा बॉल खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. वा काय फटका सजवलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार. मनोजच्या खर तर बॅटमन हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकाराच्या सहाय्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बैठक स्ट्रोक. काय फटका सजवला. लाजवाब फटका. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. 20 धावा फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. बघा लगातारचा तिसरा षटकार आता येईल का. मनोज कमालीचा खेळ दाखवत असताना अप्रतिम खेळ मात्र त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. 2 बॉल वरती 2 षटकार त्याच्या बॅटमन आलेत. बघा लगातारचा तिसरा षटकार या स्पर्धेत येईल का. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा रूम बनवून हा फटका सजवायचा होता परंतु गोलंदाजाने दाखवला होता त्याचं वर्चस्व आणि बॅटर इथून मात्र मनोज बास झाला. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती आला तन्मय. बघा तन्मयच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. तन्मयचा हा बॉल लॉफ्ट केलाय. या मुवमेंटला पहा खडतर प्रवास करत होता जरूर परंतु या मुवमेंटला आता त्याच्या बॅटमन धावा येऊ लागल्यात मांगरूळ या टीम साठी आणि या मुवमेंटला 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खर तर 7 बॉल त्यानं फेस केले आणि 7 बॉल नंतर मात्र पहिला षटकार त्याच्या बॅटमन आला. चेतन हा खेळाडू संघर्षाची लढाई आता त्याची संपली आहे.
तो आता आपल्या टीम साठी मोठे फटके खेचू लागला. चांगला खेळ दाखवतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे पहा गोलंदाज तन्मयचा आता वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. तन्मय सांगतोय तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. दोघांमध्ये चांगलं बॅटर रंगलंय. बॅटची आतली कडा लाफ करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि तन्मयला विकेट मिळाली आहे बॅटर बाद. ती ताकद ती शक्ती आता इथून मात्र वापरली जाईल का हे देखील भाईसाहेब. तन्मय पहा षटकार आल्यानंतर मात्र त्यानं आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. पुढचा बॉल या वेळेला लॉक केला वा, परंतु तिकडे पहा क्षेत्ररक्षक आडवा आला. विकेट मिळाली आहे तन्मयला आणि बॅटर बाद झाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आता तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या स्पर्धेतील खरं तर पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का त्याच्या माध्यमातून. नवीन खेळाडू किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया तन्मयला विकेट हॅट्रिक मिळवण्याची संधी आहे, त्याच्या माध्यमातून इकडे हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहायचं. बॉल तयार झाला. यावेळी सहा बॉल लाफ केले. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. लक्षात या नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. खर तर पापडीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट नागझारी प्रवीण यांचा संघ आहे, तर दोन्ही टीम्सने खरं तर तयार राहायचं. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. ओ माय गॉड, ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर गोलंदाज तन्मयनं 3 विकेट्स अवघ्या 7 धावा खर्च करून मिळवलेल्या आहेत. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय तन्मय. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपला आणि आता धावफलकावरती धावा झाल्या 27 धावा. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 6 बॉल शेष आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. हे 6 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल तयार झाला पुन्हा एकदम. त्यावेळेला देखील बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. ओ कॅच ड्रॉप झाली. खरं तर बॉलच्या मागे धावत असताना थोडासा कमी पडला आणि या मोमेंटला तिसरीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. बॉल तयार झाला. मोनिश मात्र पुन्हा एकदा तयार होतोय.
आणि खरं तर लॉंग ऑफच्या मधनं इथे गॅप सोडला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. खूप चांगला फटका आपण पाहिला. 34 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. यावेळेचा हा बॉल समोरच्या दिशेला. स्ट्रोक चांगला आहे. सीधी बॅट, नो बकवास. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. पापडीचा पाडा आणि प्रवीण यांचा संघ नागझरी टॉससाठी यायचा आहे. अडतीस धावा 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती आहे आता आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर का आपण पाहिलं तर 3 चेंडू शेष आहेत. टार्गेट सेट करणारं शेवटचं षटक आहे. पाहूया या षटकामध्ये अजून किती मोठे फटके इथून मात्र मारले जाणार आहेत. याही मोमेंटला इकडे पहा. कॉन बिहाइंड विकेट. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉलनं सर यष्टांचा वेध घेतलाय. दांडी गोल बटाबात. नवीन खेळाडू अंकित मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा अंकितच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग इथून मात्र केली जाणार आहे. त्याच्याकडे मात्र 2 चेंडू शेष आहेत त्याला सिद्ध करण्यासाठी. हो अंकित आल्याबरोबरच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इकडे बाद झाला. अंकित कधी मैदानाच्या आतमध्ये आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये. खर तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं दाखवला खरा, परंतु त्या फटक्या मागे अपयश त्याला मिळालं आणि तो आता इथून मात्र नाराज होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने वाटचाल करतो. पहिल्या सत्रातील खरं तर शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला देखील इथे फटका तर दमदार. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या मोमेंटला पहा 2 धावा पूर्ण झालात. सिया सागर फराड. खर तर सागर फराड यांची सुकन्या आज जर का आपण पाहिलं तर तिने सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावली आहे. एरवी घरामध्ये खेळणारी सिया आज क्रीडांगणावरती स्वतः खर तर सामने पाहण्याकरिता इथून मात्र उपस्थित झालेले आहे. खर तर पगडाचा पाडा गावचे ग्रामस्थ मंडळी जर इकडे उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे या तुमची जागा आमच्या काळजात आहे, हृदयात आहे आणि आपण व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. सर नेक्स्ट मॅच पापडीचा पाडा आणि नागझरी प्रवीण यांचा संघ. टॉससाठी कॅप्टन लगेच यायचा आहे आणि धावफलकावरती आता रन झालेला आहे 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे या ऐकण्याकरिता पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रथमेश ठाकूर सरांकडे.
कमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा सुनील नांबोर. स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहिलं तर सिया सागर फराड यांना आमची चिमुकली आमची चिवताई सध्या तुम्ही तिला स्क्रीनवर पाहता. सई खर तर ऑनलाईन आनंद घेते आणि आमचे आयांश फराड देखील ऑनलाईन मात्र सियाला पाहतायत ते. आमचे प्रमुख पाहुणे अक्षयजी काळोखी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. साहेबांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती बसून घ्या. पहिला चेंडू आपण पाहतोय दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अभय प्रमोद बॉडी वन फॉर द ओव्हरचा कॉल देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनत नाहीये. धावांसाठी संघर्ष आपल्याला करावा लागतोय. वारंवार अगदी आपण पाहिले तर धावा संख्येवरती लगाम लगावण्याचे कार्य गोलंदाज प्रत्येकी मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतील. गॅप मध्ये खेळला गेला फटका चांगला आहे. into the gap, vacant area, ball boundary line च्या बाहेर 4 चौकार. ऑन साइडला खेळला गेला लॉंग दी कार्पेट डीप मिड विकेट मध्ये बॉल एमएसडी स्टँडच्या अगदी समोर. सूरज आहेत सध्या आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. बरेच काही शब्द त्यांच्यासाठी आमच्या मनामध्ये पण लाईव्ह स्पर्धा असल्या कारणास्तव आम्ही त्यांची जास्त प्रशंसा करू शकत नाही. बॉलिंग मार्क वरती कॉम्बॉक्स कडून मनोज मॅन्डेटरी पॉवर बेस ओव्हर बॉलर्स बॅक पॉवर पॅक समोर ड्राइव्ह डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. उसाटणे नाईट स्पर्धा देखील एका बाजूला सुरू आहे. अगदी डेला फार कमी स्पर्धा सहसा आता पाहतात का उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. जास्तीत जास्त स्पर्धा नाईट फॉर्मॅट मध्ये कव्हर केल्या जातात. वरती बादल मुकादमला आपण पाहणार आहोत. पॉवर पॅक्ट हिट त्याचे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला पाठवलाय. मी याच गोष्टीचा उल्लेख केला की पॉवर पॅक हिट त्याचे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि तर दाखवलाय स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये जशी मिळाली स्ट्राईक तसं तुटून पडला ठोकला षटकार. ब्युटिफुल शॉट ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ऑन साइड वळवता पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट बॉक्सला मागे डीप मध्ये फिल्डर तैनात. मिड विकेट रिजनला बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 13 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 41 करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 13 धावांची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता उर्वरित समीकरण 28 करायचे आहेत. उर्वरित
18 चेंडू मध्ये म्हणजे 9.33 ची सरासरी प्रति षटकामागे राखावी लागेल. काचेश फराड कुठे तुमचे उरण नियोजनाचा बेतात बादशाह व्हॉलेंटियर बघा आमचे सगळे तिकडे तुम्ही पाहताय आमचे सगळे व्हॉलेंटियर नयन आतिश ऋषिकेश किरण आणि हॅरी सरांना तुम्ही पाहतात पण बघा 2-3 जणांनी तिकडे जा जरा पुढे 4-5 जण तिकडे एकत्र बसू नका दोघांनी पुढे जा तिकडे वीरेंद्र सेवाग स्टँड मध्ये जा आणि बुवा देखील आमच्या तिकडेच आहेत रोशन फराड रोशन आयांश देखील ही मॅच ऑनलाईन बघतात बघा खुर्ची घेऊन रोशन निघालेले आहेत पपलू आमचे झूम करतायत तिकडे बॉलर्स बॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय संस्कार बघा आमचे कसे आता लगेच कव्हर करतील त्या आमच्या खरं तर व्हॉलेंटियर्सला स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहतात रोशन बघा चेअर घेऊन निघालेले आहेत हे आमचे व्हॉलेंटियर्स या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत हॅरी आणि रोशनला तुम्ही पाहता सध्या स्क्रीनवर धावसंख्या झाल्या त्या 15 पुढे सरसावत खेळलाय ऑफ साइडला पण क्षेत्ररक्षक आहेत तिकडे प्रवीण काठे यांचा नागझरी संघ आणि पापडीचा पाडा संघ लक्षात ठेवा कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय आणि आता इनिंग संपून आता दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झालेली आहे जर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित असेल तर फक्त 3 ओव्हरचा सामना खेळवला जाईल पहिला आणि अंतिम पुकार आहे जर कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना 3 ओव्हरचा असेल मिस टायमिंग बॉल हवेमध्ये वॅकेंट एरिया मध्ये पडेल का ओ व्हॉट अ कॅच ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच क्या बात आहे चेतन लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावरत असताना मागे धावणं आणि झेल पकडणं फार कठीण आहे पण यासाठी तो जाणला जातो जबरदस्त झेल बादल मुकादम बॅक टू द गाव प्रवीण काठे नागझरी संघाचे संघनायक आलेले आहेत तिरंगा 11 नागझरी पापडीचा पाडा संघनायक अजून आलेले नाहीयेत लक्षात ठेवा टॉसविन दिला जाईल समोरील कॅप्टनला आणि तुम्हाला पेनल्टी देखील लागेल फटका चांगला पुन्हा एकदा ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे संस्कार अर्थातच पपलू फराड बाल बचावलेत त्यांच्या डोक्यावरतीच बॉल आहे जरा पपलू काढून द्या ही खासियत आहे राहुल पवारची पॉवर आपल्याला नेहमी पाहायला मिळते राहुल नावाचे फलंदाज असे असतात राहुल पवार नावाळी घ्या राहुल पाटील दहिसर घ्या काय षटकार ठोकतात जबरदस्त ताकद प्रचंड आहे बॅकअप नाही आता 2 मिळतील सहज मिळू शकतात पण तत्पूर्वी मात्र आपण पाहतो राहुल डेंजर झोन वरती होता 2 मिळाल्या धावसंख्या 2 ने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे स्कोर मित्र आम्हाला माहिती येतात 25-41 करायच्या होत्या आणि 25 धावा धावपटलावरती लागलेल्या आहेत 16 धावांची आता मात्र गरज आहे या मॅच मध्ये तयार ऑन साइडला पाठवला पुन्हा एकदा पॉवर अप पवार बॉल चाललाय मिड विकेट हवाई यात्रेवर